आज आपण मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये कुठल्या प्रकारचं लेन्स वापरायचं याच्याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर वैभव अवताडे, मेडिकल डायरेक्टर ईशा नेत्रालय, चिंचवड ब्रांच. मागच्या भागामध्ये आपण मोतीबिंदू म्हणजे काय आणि त्याचं ऑपरेशन कधी करावं याच्याबद्दल माहिती घेतली. जो मोतीबिंदू आहे तो आपल्या डोळ्याच्या या भागामध्ये असतो. हे नॅचरल लेन्स आहे, ते वयोमानानुसार धूसर होतं आणि त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. ऑपरेशनमध्ये आपण हा मोतीबिंदू काढून टाकतो आणि तिथे नवीन लेन्स टाकतो. तर सध्या जे मुख्य लेन्सचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते 3 प्रकार आहेत. एक मोनोफोकल, दुसरं बायफोकल, तिसरं ट्रायफोकल आणि आणखी एक जो प्रकार आहे तो इडॉफ, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ विजन. असे हे 4 प्रकार आहेत. मोनो म्हणजे सिंगल, ज्याच्यामध्ये आपल्याला तो लेन्स इम्प्लांट केला की लांबचं बिना चष्म्याने दिसू शकतं. जवळच्यासाठी त्या रुग्णांना 100% चष्मा वापरावा लागतो. दुसरा प्रकार आहे बायफोकल, त्याच्यामध्ये ते लेन्स इम्प्लांट केल्यानंतर लांबचं आणि जवळचं दोन्हीही बिना चष्म्याने दिसू शकतं. तिसरा प्रकार आहे इडॉफ, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ विजन. हे लेन्स जे आहे ते इम्प्लांट केल्यानंतर लांबचं आणि मधल्या अंतराचं, म्हणजे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल या अंतराचं दिसतं, पण जवळच्यासाठी थोडाफार नंबर लागू शकतो. तिसरं लेन्सचा जो प्रकार आहे तो ट्रायफोकल, त्याच्यामध्ये लांबचं, मधलं अंतर, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि जवळचं या तिन्ही अंतराला त्या लेन्समुळे बिना चष्म्याने दिसू शकतं. तर आता कुठलं लेन्स कुठल्या पेशंटला सुटेबल आहे हे ज्या त्या पेशंटच्या प्रोफेशनवर अवलंबून आहे. सपोज एखादा ड्रायव्हर आहे ज्याला की रात्री सुद्धा ड्रायव्हिंग करायचं आहे, तर तशा पेशंटमध्ये आपण ट्रायफोकल किंवा बायफोकल हे लेन्सेस वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही? तर त्या लेन्सेसवर मल्टिपल रिंग्स असतात. प्रत्येक रिंगला एक वेगळा नंबर दिलेला असतो जेणेकरून लांबचं जवळचं दिसतं. पण या रिंगचा डिसएडव्हान्टेज असा आहे की समोरून येणारी जी लाईट आहे ती स्कॅटर होते, तर ग्लेअर आणि हॅलोज येतात, त्यामुळे लांबचं दिसत नाही. तर अशा ड्रायव्हर लोकांमध्ये आपण ते लेन्स वापरू शकत नाही. त्यांना मग मोनोफोकल किंवा इडॉफ या पद्धतीचं लेन्स आपण देऊ शकतो. इडॉफ लेन्सेस आणि ट्रायफोकल लेन्सेस या लेन्सेस आपण ज्यांचं मधलं, म्हणजे की जे IT प्रोफेशनल आहेत, ज्यांना कॉम्प्युटरवर सतत काम करावं लागतं, अशा लोकांसाठी हे लेन्स खूप सुटेबल आहे. ज्यांना लांबचं, मधल्या अंतराचं त्या लेन्सेसमुळे व्यवस्थित दिसू शकतं.